नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण असं नाजूक असं फूल शिकणार आहोत. हे फूल शिकण्यासाठी आपल्याला 30 नंबरचा तंबूस लागणार आहे. 2 कलरचे मोती लागणार आहेत. मी इथे पोपटी कलरचा मोती घेतलाय आणि राणी कलरचं घेतलं आहे. हे 5 नंबरचे मोती आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार हिरवा किंवा पोपटी असा पानांसाठी कलर घेऊ शकता आणि फुलांसाठी तुम्ही वेगवेगळ्या कलरचा उपयोग करू शकता. तसंच सुई घेतली आहे. वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे. तर आपण आता हे फूल बनवायला सुरुवात करूया. सुईमध्ये आधी 4 पोपटी कलरचे मोती घालून घ्यायचे. तुम्ही आधी गाठ मारू शकता किंवा मी सांगते त्या पद्धतीने पण गाठ मारू शकता. हे बघा, आता 4 मोती घातल्यानंतर आपण जे शेवटचं टोक होतं ते आणि ओवलेला वायर असं त्याची पक्की गाठ मारून घ्यायची. आणि हे वायर अजून 1-2 मण्यांमधनं फिरवून पॅक करून घ्यायचं आहे. चारी मण्यांमधनं फिरवून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, आता आपलं वायर या मण्याच्या बाहेर पडलेलं आहे. आता आपल्याला इथे एकूण 11 मणी हे पोपटी कलरचे घालायचे आहेत. हे बघा, 11 मणी घातलेत. आता सुईकडनं जो पहिला मणी आहे तो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या मण्यातून फक्त सुई बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे म्हणजे ते असं इथे टाईट होईल. आता 8 मणी पोपटी कलरचे घालायचे आहेत. हे बघा, आपण हे 11 मणी घातले होते. 11 मधला हा जो शेवटचा मोती आहे, ह्या चौकड्यानंतर जो पहिला मोती आहे त्यातनं आधी एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता ह्या चौकड्यातनं हा जो मोती आहे त्यातनं सुई दुसऱ्या बाजूने काढायची. वायर घट्ट ओढायचे म्हणजे असं छान पाकळीचा आकार तयार होईल. आता परत 11 मोती घालायचे. सुईकडून पहिला मोती सोडायचा आहे. दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. वायर घट्ट ओढायचे. आता परत 8 मोती घालायचे. आठ मोती घातलेत. आता हे बघा, हा आपला चौकडा आहे. चौकड्याच्या नंतर ह्या पाकळीतला जो शेवटचा मोती आहे त्यातनं सुई आधी आपल्याला बाहेर काढायची. वायर घट्ट ओढायचे. इथे आपलं
दुसरं पान तयार झालं. आता आपल्याला याच्यावर गोल करायचं आहे. तर आता हा चौकड्यातला हा पहिला मोती, नंतर ह्या पाकळीतला हा शेवटचा मोती, हे 2 मोती, आणि पाकळीतले 1 2 3 4 हे 4 मोती. म्हणजे पाकळीचा जो वरचा जो भाग येईल त्या भागातले 4 मोती, खालचे नाही. वरच्या साईडने जे येणार आहेत ते मोती. आता मी 1 2 3 4 5 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हे असं दिसेल. आता इथे आपल्याला 9 मोती घालायचे आहेत पोपटी कलरचे. हे बघ, आता हा पाकळीचा जो वरचा भाग आहे तर हे टोकाचे सोडून द्यायचे. नंतर जे 8 मोती आहेत तर वरचे 4 सोडायचे आणि खालच्या 4 मधनं सुई बाहेर काढायची, फक्त खालच्या 4 मोत्यातनं. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता इथे आपल्याला 1 मोती घ्यायचा आहे पोपटी कलरचा. आता हे बघा, हे खालचे जे 3 कॉमन आहेत, म्हणजे हा पाकळीतला ह्या शेवटचा, चौकड्याचा हा, आणि ह्या पाकळीतला हा शेवटचा, हा 3चा गॅप आपल्याला सोडून द्यायचा आहे. आणि नंतर हे पाकळीतले 4 मोती आहेत त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढाय. आता इथे आपल्याला फुलाची पाकळी तयार करायची. तर ह्या 9 मधल्या पहिल्या एका मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. असं दिसेल. आता पाकळीमध्ये तुम्ही जो कलर घेणार आहात फुलाचा तर त्याचे 7 मोती घालायचे. मी इथे राणी कलर घेतला आहे. 7 मोती राणी कलरचे घालून घ्यायचे आहेत. आता इथे थोडं लक्ष द्या, आपल्याला मोत्यातनं सुई नाही काढायची, तर मोत्याच्या खालून हा जो खालचा गॅप आहे ना त्यातनं सुई बाहेर काढायची अशी, त्या खालच्या मोकळ्या जागेतनं. आता हा दोरा ॲडजस्ट करायचा आहे. हा आता खाली मोकळी जागा असल्यामुळे इकडे तिकडे फिरणार आहे. तर आपण ह्या मोत्यातून बाहेर आलो होतो तेव्हा आपण हे 7 मणी घातले. आता त्याच्या पुढचा हा जो मोती आहे ना त्याच्या इथे ती वायर येऊ द्यायची, त्या दुसऱ्या मण्याच्या खालून अशी. हे बघा, हे मोकळं आहे. परत दाखवते मी, हे पूर्ण मोकळं आहे बघा. मी कोणत्याच मण्यांमधनं, फक्त इथे सुरुवातीला मी ह्या मोत्यामधून बाहेर आलेली. आता आपलं काम सगळं ह्या खालच्या मोकळ्या भागेतनं होणार आहे. तर आता हे बघा, मी हे सगळे मणी आधी मागे फिरवून घेतलेत. आता हा एक मोती पहिला आपण सोडून दिलेला होता, त्याच्या पुढचा जो मोती आहे त्याच्या साईडने आपण वायर घेणार, खालून काढलेली आहे आता, आणि त्याच्या वरतून अशी फिरवून घ्यायची आपल्याला. तर आता हे वरचे जे 3 मोती आहेत साईडचे त्यातनं एकदम सुई अशी बाहेर काढायची आहे. हे बघा, वायर घट्ट ओढायचे. आता आपल्याला 4 राणी कलरचे मणी घालायचे आहेत. आता हा जो पुढचा 3रा मणी आहे का
हे बघा, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. आता ह्या तिसऱ्या मण्याच्या ह्या बाजूने मी मण्यातून येत नाही, हा खालचा जो भाग आहे ना त्यातनं सुई मी बाहेर काढते. आपल्याला मध्ये एक एक मण्यांचा गॅप द्यायचा आहे बघा. हे पाकळी करताना आहे सोपं फुल, पण थोडंसं हात बसेपर्यंत तुम्हाला त्रासदायक वाटेल. हे बघा, आता हा मणी सोडलाय, त्याच्या ह्या 2 मण्यांच्या खालून आपण सुई अशी बाहेर काढली. हा दोरा आता असा वरतून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे खालचे साईडचे जे 3 मणी आहेत त्या 3 मण्यांमधनं सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, असं ओढायचं आहे. हे बघा, आता आपल्याला तिसरी पाकळी तयार करायची आहे. परत आता 4 मोती घ्यायचे. आता हे बघा, पण 1 2 1 2 3. आता ह्या चौथ्या 3 वर आपण विणकाम केलं आहे. चौथा मोती जो आहे त्याच्या खालून सुई काढायची आहे. खालून सुई काढलेली आहे ती अशी वरतून घ्यायची आहे. तर परत ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, हे असं दिसेल, हे वायर. हे बघा, आपण हे वायर असं वरतून ओढून घ्यायचं. आता समजा इकडे जर दुसऱ्या मण्याच्या पुढे गेलं तर आपली जिथे पाकळी चालू आहे तिथे ते आपल्याला ॲडजस्ट करता येतं. हे बघा, दोरा ओढायचा आहे. आता इथे मध्ये थोडी मोठी पाकळी आहे, तर मी इथे 6 मणी घालणार आहे राणी कलरचे. आता आपलं ॲक्च्युअल आपलं 1 2 3 पाकळ्यांवर हे झाले. हा चौथा आहे, पहिला जो सोडलेला आहे तो चौथा. म्हणजे आता एकूण 1 2 3 4 मण्यांवर काम झालं आपलं. आता हा 5वा जो मोती आहे, 5वा आणि 6व्याच्या मधून आपल्याला सुई अशी फिरवून घ्यायची. इथे मी 2 मणी एक्स्ट्रा घातलेले आहेत. 1 2 3 4 5 6 घातलेत, कारण ही ह्या पाकळ्यांपेक्षा थोडीशी मोठी आहे. आता इथून मी परत 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. परत दाखवते तुम्हाला. आपण आधी सुई अशी खालून घेतली, मग तो दोरा असा वरतून फिरवून घेतला, त्याच्यामुळं असं इथे वायरचं लूप तयार होईल बघा. हे मागे पुढे झालं तरी आपलं जिथे विणकाम चालू आहे तिथे आपल्याला ते आधी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि मग दोरा ओढायचा आहे. हे बघा, आता परत 4 मणी घालायचे आहेत. आता 4 मध्ये इथे बघा माझा हा जोड मणी आलेला आहे, तर मी पहिला सुरुवातीचा सिंगल मणी घातलाय, मग जोड मणी येऊ दिलाय, मग परत सिंगल मणी घातलाय. आता इथे काढायची आपल्याला सुई. दोरा वरतून फिरवून घ्यायचा आहे. ह्या 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे बघा हा जोड मणी इथे आलेला आहे, माझा हा टोकाचा मणी इथे आहे. परत 4 मणी घालायचे. या पुढच्या 2 मोत्याच्या खालून सुई आणायची.
परत हे साईडच्या 3 मण्यांमधनं काढायचे. तुम्हाला जर इथे पाकळीचा आकार, ह्या फुलाच्या पाकळीचा आकार मोठा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, फक्त ते विषम संख्येत येऊ द्या. आपण इथे जिथे सुरुवातीला हे 7 मणी घातलेत तर 7च्या ऐवजी 9 मणी घाला, 11 मणी घाला. हे बघा, आता शेवटची पाकळी आहे. तर शेवटच्या पाकळीला पण आपण इथे जोड मणी आलेला आहे. तर सुरुवातीचा मी सिंगल मणी हा सिंगल घातलेला आहे, नंतरचे 2 जोड मणी आणि नंतर हा सिंगल मणी. आता हे बघा 8वा आणि 9वा आपला शेवटचा एक सुटतो बघा मणी. आता ह्या वरच्या साईडच्या 3 राणी कलरमधनं काढायची सुई. दोरा घट्ट ओढायचा आहे. हे बघा आपलं छानसं फूल तयार झाले. मला हा गॅप मोठा वाटला आहे म्हणून मी इथे परत एक लाईन ॲडजस्ट केली. तुम्हाला जर हे असंच आवडत असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता. आता मी हे मध्ये कसं केलं आहे ते दाखवते. आता मी काय करणार आहे, आपण ह्या 3 राणी कलरमधनं काढलं आहे, तर आता मी हा एक राणी कलरचा मणी, हे 3 राणी कलरचे, म्हणजे त्या पाकळीतनं पूर्ण सुई मी खालच्या दिशेने फिरवून घेते. हे बघ, आता आपल्याला अशी सुई वरच्या दिशेने आली पाहिजे. तर आता आपण आता इथे आलो आहे, तर आता हे पोपटी कलरचे हे 2 मणी, नंतर 1 2 3 4, मग हा एक 5वा आणि नंतर इकडचे हे 3 मणी. एवढ्या मण्यांमधनं आपण सुई अशी बाहेर फिरवून घेणार आहोत. दोरा मोठा घेतला की थोडं गाठी पडतात, तर थोडं काळजीपूर्वक वायर ओढा. हे बघा, मी आधी ह्या पाकळीतले हे 2 हिरवे मणी त्यातनं सुई काढली, नंतर ह्या पाकळीतले हे 4 मणी, हा 1 मणी, चौकड्याच्या वरती जो मणी आहे त्यातनं आपण आता असं फिरून आलो होतो, म्हणून आता ह्या 4 मधले फक्त 1 2 3 ह्या 3 मण्यांमधनं सुई अशी वरच्या दिशेने काढून घ्यायची. हे बघ, आता इथे मध्ये मी 5 मणी घातलेत. हे बघा, आपण पाकळीतले हे 4 मणी घेतले होते, तर हा पहिला मणी सोडून द्यायचा आहे. तर पाकळीतले हा पहिला मणी सोडून दिल्यानंतर 1 2 3 मणी राहतात. तर सुई अशी खालच्या साईडने काढून घ्यायची. हे बघा, दोरा घट्ट ओढायचा आहे. आता सुई इकडे फिरवून घेऊन गाठ मारायची. आपलं फूल तयार झालं आहे. मी गाठ मारून वायर कट करून घेते.
म्हणजे सुरुवातीची गाठ थोडी ढिल्ली झाली होती म्हणून मी त्या पूर्ण चौकड्यातनं परत सुई फिरवून घेतली आहे. तर मी गाठ मारली, गाठ मारून वरतून अजून 1-2 मण्यांमधनं सुई फिरवून घेऊन वायर कट केली. हे बघा आपलं सुंदर असं फूल तयार झालं आहे. तर तुम्ही असे वेगवेगळ्या कलरची फुलं करून ते मॅनेज करू शकता. आता हे बघा 3 फुलं असतील तर तुम्ही 3 फुलांचा असा सेट तयार करू शकता. किंवा हे फुलं मी आता इथे 2 कलरचे केलेत, पण पिवळा कलर केला आहे त्याच्यामुळे याच्यावर दिसणार नाही तो. हे बघा हे लूज ठेवले ना तर तुम्ही कसाही त्याचा वापर करू शकता. असं मल्टीपर्पज फूल आपण शिकलेलो आहोत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.